नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर मित्रांनो, आता आहे ना गणपती बाप्पांचं आगमन थोड्याच दिवसात होणार आहे. आता जवळजवळ 20 ते 25 दिवस राहिले गणपती बाप्पांच्या आगमनासाठी. तर आपल्याकडे जे काही जुने लाईट्स असतात बघा, या जसं की हे आहे तिकडे इकडे, ह्या सर्व बंद पडलेले आहेत. तर त्या मी आहे ना तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये रिपेअर करून दाखवणार आहे. आणि ह्या मित्रांनो, हे चायना लाईट आहेत, पण सगळे रिपेअर होतात. आणि त्या कशा रिपेअर होतात ना ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि याच्यात काय काय फॉल्ट असेल ना तेही तुम्हाला दाखवणार आहे. आता बघा, ही जी वायर आहे ना लाईट, तिची तर ही डबीतनं वायर सुटलेली आहे. तर ते आपण शोल्डर करून घेणार आहे. तेही तुम्हाला मी दाखवेन कसं शोल्डर करतो आणि आपली लाईट चालू होते की नाही. ते ही लाईट आहे. तर मित्रांनो बघा, आता हे आहे ना आपली लाईट, तिची वायर सुटलेली आहे. ही आपली डबी होती, त्याची वायर सुटली. तर याला आहे ना मी आता शोल्डर करून घेणार आहे पटकन. आता बघा, हे याच्यात प्लस मायनस आहे. जी तुम्हाला पण ओळखायची असेल ना, तर बघा हे जी पहिली एल ई डी आहे तिला व्हाईट वापरलेली आहे. ते सिरीजमध्ये एल ई डी असतात. तर ही आपली प्लस लाईन आहे, ही जी तुम्हाला दिसते तिला थोडंसं आपण पेस्ट लावून घेऊया. ओके, झालेलं आहे पेस्ट लावून. आणि आता ह्याच्या प्लसला लावायचं इथे. आता ह्याच्यात परत दिलेलं आहे बघा, इथे प्लस आहे तिकडे मायनस आहे. तर इथे प्लसला प्लस जॉईंट करून घेतो. झाले जॉईंट. त्याच्यानंतर हे मायनस आहे तर ते मायनसला मायनस करून घेऊया जॉईंट. तर आता इकडे व्हाईटवाली वायर इकडे लावूया व इकडे पिंकवाली लावूया, नंतर समजेल आपल्याला. आता लावून घेतलेले आहे, तर ते चेक करतो एकदा. हे बघा, हे शोल्डर झाले. आणि बघा, ही पण आपली लाईट पूर्ण चालू झाली एकदम. याचा उजेड बघा, काय भारी असं उजेड आहे, पाहू शकता. फुल पिंक एकदम लाईट भारी एकदम असं उजेड आहे. तर चला, हे आपली दुसरी लाईट झाली. तर आता हिथं नाही ते गाठ बांधून घेऊया, नाही तर पुन्हा ही वायर तुटायला नको म्हणून गाठ मारून घेतली. इकडचं ते मजबूतच आहे, तर त्यासाठी आता आपण हिला डबेट टोकन घेऊया, म्हणजे एकदम फायनल. आता हे चेक करून दाखवतो तुम्हाला पुन्हा. हे आपली लाईट फायनल झालेली आहे. 2 झाले असे एकूण. तर हिचं बघू द्या कसं काय आहे ते. हिचं पण शोल्डरच निघालं आहे. तर बघूया, हिथलं पण शोल्डर करायला लागेल. हे बघा, ही वायर तुटलेली आहे. तिथे शोल्डर करायचं आपल्याला. तर ह्याला पहिले कटरने वायर सोलून घेतो ह्याची. ह्यांच्यात आहे ना एकदम पातळ वायरे असतात, त्यांच्यामुळे ती लवकर तुटतात ह्या वायरे. असं काही वेगळं आलीच ना तर मी तुम्हाला दाखवतो वेगळं काय असेल तर अजून. तर शोल्डरच पकडत नाही त्यांना, काय झालं इथे. डायरेक्ट शोल्डर करून बघूया, डायरेक्ट बसते. तर आता इथे जॉईन करून घेतो ह्याला पण. हे बघा, इथे पण शोल्डर करून घेतले. आणि आता चेक करून बघूया. तर मित्रांनो बघा, ही आपली लाईट हे पण चालू झाली. हिचं पण शोल्डर निघालं होतं. आता कसं मित्रांनो, आपण जे गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर त्यासाठी आपण जी गेल्या वर्षीची लाईट असेल ना, तर ती वर्षभर आपण तशीच पाडून राहते आपल्याकडं. त्याच्यानंतर हे असं काही कारणास्तव कार्बन किंवा अशा शोल्डर तुटतात, कार्बन लागतं किंवा अशा शोल्डर निघतात. तर त्यांना आहे ना अशा शोल्डर करू शकतो आपण. आणि जर का तुमच्याकडे शोल्डर मशीन नसेल ना, तर तुम्ही एखादी खिल्ला चूक असते ना आपली, खिल्ला छोटावाला, तर तो गरम करून ही शोल्डर करू शकता, कारण ऑलरेडी तिथे शोल्डर पेस्ट असते त्याच्यावरती. तुम्हाला दाखवतो इथे बघा, ह्याचं पण एक शोल्डर डबे निघाले. तुम्हाला एक दाखवायचं म्हणून एक सांगतो तुम्हाला.
जर का तुमच्याकडे बघा शोल्डर नसेल, आता हे बघा, हे शोल्डर निघाले ह्याचं पण मी तुम्हाला अजून एक माहिती देतो. तर तुम्ही काय करा, ह्या असल्याच लाईटिंगचं बोलतो, तर ही आपण लाईट आहे ना डायरेक्टली पण लावू शकतो, पण ती ब्लिंक नाही करणार. ती डायरेक्ट पेटेल. तर तुम्हाला दाखवतो बघा, जसं इथे पण तुम्हाला दाखवतो. ही लाईट, ही बघा, ही ब्लिंक करते लाईट, दिसते. तर आपण हिला जर डायरेक्ट लाईन टाकली, त्यामुळे हिला साईडला करतो मी. तर ते हिला बघा डायरेक्टली लावून तुम्हाला दाखवतो मी. अरे हो, तर ही ब्लिंक नाही करणार, पण चालू राहणार. तर ही बघा, आता मी तुम्हाला दाखवतो इथे. हे बघा, हे विदाऊट आपण डायरेक्टली लावलेलं. आता हिला आपण शोल्डरला डबीला शोल्डर नाही केलं, पण हे डायरेक्ट पण ही लाईन चालते, पाहू शकता. जर का तुम्हाला शोल्डर नसेल करायचे, तर अशी चायना लाईट असेल ना, अशी छोट्या ब्लबवाली, होय करंट लागेल बघा, ही छोट्या ब्लबवाली असेल ना ही लाईट, पाहू शकता. तर हिला तुम्ही डायरेक्ट पण लावू शकता, पण ही ब्लिंक नाही करणार. मग